ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज दिले। अजित पवार ओबीसी विरोधी भूमिका घेत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल असं ते म्हणाले। तर भुजबळ हे ओबीसींचा आवाज आहे, त्यांना मंत्रिमंडळातून डावलून माहितीनं काय संदेश दिला असा सवालही हाकेंनी केलाय। जरांगेंनी कायदेशीर मार्गाने त्यांनी आंदोलन करावं, ओबीसी मधून त्यांनी आरक्षण मागू नये असा इशाराही लक्ष्मण हाकेंनी दिलाय। तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे। त्यानंतर आता ओबीसी नेते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अजितदादांना चॅलेंज दिलेला आहे आणि तुम्ही ओबीसींचा आवाज हे भुजबळ आहे, तुम्ही ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय का, काय संदेश देण्याचा प्रयत्न तुमचा आहे असा सवाल त्यांनी केला। खरं तर भुजबळ साहेब हे तमाम ओबीसींचा वॉइस होते, त्यामुळं अजितदादा का भुजबळ साहेबांबद्दल असं वागलं याचं उत्तर ओबीसींना मिळालेलं नाही। आणि अजितदादांची हीच लाईन राहणार असेल तर माझं मुख्यमंत्री महोदयांना एकनाथरावजी शिंदे साहेबांना सांगणं आहे, महायुतीच्या नेत्यांना, की अजितदादांची जर ओबीसी विरोधी लाईन राहणार असेल, ओबीसी विरोधी भूमिका जर अजितदादा घेणार असतील तर ओबीसींना सुद्धा विचार करावा लागेल। आणि निवडणूक एक नाही आहे, निवडणुका अनेक आहेत, त्यामुळं निवडणुकांचं जर कोण गणित मांडत असेल तर मला वाटतं इथला ओबीसी महायुतीला प्रश्न विचारल्यापासून राहणार नाही आणि महायुतीच्या नेत्यांनी याबद्दल विचार करावा। आणि भुजबळ साहेबांवर अन्याय होतोय हे खरंच आहे आणि यावरती अजितदादांनी सुद्धा पुढे येऊन सांगावं। त्यांना शुभेच्छा आहेत, कायदेशीर मागण्या त्यांनी जरूर कराव्या। मराठा समाजाला जे SCBCचं आरक्षण दिलं आहे, EWSचं आरक्षण दिलं आहे, त्याचा लाभ त्यांनी जरूर घ्यावा, आमचा त्यांना विरोध नाही। पण ओबीसीमधून जर कोण आरक्षण मागणार असेल, लोकनियुक्त सरकारला जर कोण चॅलेंज करणार असेल, वेटेज धरणार असेल तर ओबीसी सुद्धा तितक्याच ताकदीनं पुन्हा रस्त्यावर उतरेल। बांटिया कमिटीनं जी खोटी माहिती दिली शासनाला आणि त्याच्या आधारे आमच्या ओबीसीच्या 56,000 जागा होत्या त्या 30,000वर आलेल्या आहेत, त्या बांटिया कमिटीचा सगळा अहवाल धुडकावून लावावा आणि ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायत राजच्या निवडणुका घ्याव्यात, यासाठी या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आंदोलन काम करेल। तर आता याच्यावर सत्ताधाऱ्यांची काय प्रतिक्रिया येते आणि विशेषतः अजित पवारांची काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।